ते धनगर होऊन मेंढ्या राखत होते, शेळ्या चारत होते, मेंढराची लोकर कातरत होते, मेंढराच्या बरोबर ते रानावानामध्ये फिरत होते, धनगराच्या जत्रा यात्रा करत होते. आणि मग धनगरांनी खंडोबाला जावाई म्हणून स्वीकारलं. ही बाणाईची पवित्र भूमी आहे. नंबर 1, खंडोबाची ख्याती लोकांना सांगण्यासाठी धनगरांनी ओव्या गायल्या. म्हणजे साहित्याची निर्मिती करण्याचं काम हे चांदवडमधून सुरू झालेलं आहे. म्हणून ही चांदवड आपल्या साहित्य संमेलनासाठी अत्यंत महत्त्वाची भूमी आहे. खंडोबाचं लग्न कसं झालं त्याच्या ओव्या गायची सुरुवात केली. त्या सगळीकडे सांगत हे आमचे धनगर बांधव फिरलेले आहेत. म्हणजे चांदवडचे धनगर जेव्हा पंढरपूरला जातील तेव्हा आपला श्रीरामाचं मंदिर आपल्या नाशिकमध्ये आहे. रामाची ख्याती ओवीतून त्यांनी पंढरपूरपर्यंत घेऊन गेलेले आहेत. पंढरपूरमधून पांडुरंगाची ख्याती घेऊन विदर्भात हेच आमचे धनगर बांधव गेलेले आहेत, जे ओव्यातून सांगत आहेत. आरेवाडीच्या बिरोबाची ख्याती ही खानदेशापर्यंत घेऊन हे आमचे धनगर बांधव आलेले आहेत आणि ते ओव्यातून गात इथपर्यंत आलेले आहेत. हा झाला पहिला संदर्भ. दुसरं, चांदवड हे सुभेदार मल्हारराव होळकरांनी हे निर्माण केलेली उपराजधानी आहे. चांदवडचा हा रंगमहाल म्हणजे सुभेदार मल्हारराव होळकरांनी ज्या काही वास्तू बांधल्यात त्यामध्ये आता ज्या वास्तू जिवंत आहेत, ज्या वास्तूंची पडझड झाली नाही, त्या महाराष्ट्रामध्ये 2 वास्तू आहेत. म्हणजे आता या चांदवडचा रंगमहाल आहे, वापगावचा किल्ला आहे, पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी जो होरकळवाडा अखंड हिंदुस्थानामधून जी लोक येतील ती वास्तू तिथं आहे. आपल्या नाशिकमध्ये नदी किनारी अहिल्याराम मंदिर, जिथं आता अहिल्या देवींचा पूर्णाकृती पुतळा बसवायचा निर्णय आपल्या सरकारनं घेतलेला आहे, ही पण वास्तू आहे. असे अनेक वास्तू आहेत. तर या वास्तूला एक वेगळं महत्व आहे. म्हणजे अहिल्या देवींना साहित्याची जाण होती. अहिल्या देवींना शब्दाची ताकद काय हे माहीत होतं. कारण 50,000 सैन्य घेऊन येणारे राघोबा दादा हे अहिल्या देवींनी फक्त शब्दावरती त्यांना परतवून पाठवलं होतं. म्हणजे अहिल्या देवींना साहित्याची प्रचंड जाण होती. एखाद्या लोक विद्यापीठाच्या प्राध्यापकाला किंवा तिथल्या कुलगुरूला जेवढी भाषेचं ज्ञान नसेल याच्यापेक्षा कैक पटीचं भाषेचं ज्ञान हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना होतं. म्हणून आजचं साहित्य संमेलन जे चांदवडच्या रंगमहालमध्ये होतंय, या साहित्य संमेलनाला एक वेगळा अर्थ आहे. या साहित्य संमेलनाला वेगळं महत्व आहे. आणि म्हणून आपण जेवढे जण इथं आपण उपस्थित आहोत तेवढे जण आपण खरं तर भाग्यवान आहोत. चांदवडच्या रंगमहालामध्ये आपण इथं उपस्थित आहोत. याच वाटेवरून सुभेदार मल्हारराव होळकर या चांदवडच्या वाड्यामध्ये आले असतील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याच वाटेनं या मालामध्ये आले असतील. खंडेराव होळकर, तुकोजीराव होळकर, यशवंतराव होळकर सगळ्यांचं येणं जाणं या वाड्यामध्ये झालंय. त्यांचं राहणं इथं झालंय. होळकरांच्या घरातली अनेक लग्न सुद्धा या वाड्यात झालेले आहेत. म्हणजे आज जाताना आपण इथून प्रचंड ऊर्जा, प्रचंड शक्ती, प्रचंड ताकद इथून घेऊन जाणार आहे. ही माती कपाळाला लावूनच जायचं आहे. ही खडी नव्हे, खालची उकरून ही माती, या मातीमध्ये प्रचंड शक्ती आहे. जशी चौंडीच्या अहिल्यादेवींच्या, मानकोजी शिंदेच्या वाड्यामध्ये प्रचंड ताकद आहे, चौंडी गावाच्या मातीमध्ये जेवढी ताकद आहे तशीच ताकद या चांदवडच्या वाड्यामध्ये आहे. मित्रांनो, साहित्य कधी निर्माण झालं, साहित्य लिहायला कधी लागले? इसवी सन पूर्व 2600 वर्षापूर्वी नोंदी आहेत की या साहित्याचा जन्म झाला, की त्याचं लिखाण सुरू झालं. परंतु मित्रांनो, आपलं जे साहित्य निर्माण करण्याची आपली जी पद्धत आहे किंवा आपण जे सुरू केलं ते इसवी सन पूर्व 10,000 वर्षापूर्वी पशुपालकांचा इतिहास आहे. पशुपालकांचा इतिहास हा 10,000 वर्षापूर्वीचा आहे. आमचं साहित्य मौखिक आहे. म्हणजे आमचं लिखाण केलं नाही, आज पण ओव्यांचं लिखाण केलं नाही. म्हणजे आमच्या धनगरांनी ज्या ओव्या गायला चालू केलं त्याचा इतिहास इसवी सन पूर्व 10,000 वर्षाचा आहे. म्हणजे साहित्याचे निर्माते आम्ही आहोत. साहित्याचे निर्माते आम्ही आहोत. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये लिहिलं, जो जे वांचिल तो ते लाभो. म्हणजे पसायदानातलं एक ओळ आहे,
आता चोपडे सर आमचे येत आहेत, आम्हाला पसायदान ही आमचं रोजच म्हटलं जायचं आमच्या शाळेमध्ये. त्यातलं एक वाय जो जे वांचील तो ते लाभो, म्हणजे ज्यांना ज्यांना जी इच्छा होते ते ते त्यांना मिळो. ज्ञानेश्वरांची ही ओवी सगळ्यांनाच आता माहीत आहे, जग जाहीर आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांची ओवी आणि धनगरांची ओवी यामध्ये साधर्म्य आहे, मी तुलना करत नाही. परंतु ज्ञानेश्वरांच्या ओवीचं साहित्य झालं, पण धनगराच्या ओवीचं साहित्य झालं नाही. धनगरांनी चांगलं म्हणलं, चांगलं काय, सगळ्यांचं चांगलं कर, सगळ्यांचं भलं कर. धनगरांनी जे चांगलं म्हटलं त्याचं सुंभरानं साहित्य झालं नाही. आता तुमची जबाबदारी आहे की सुंभरानं साहित्य हे जगाच्या पुढे आलं पाहिजे, जगाच्या पुढे हे साहित्य आलं पाहिजे. नाहीतर इथं आलं का मग ह्याचं काय, अरे साहित्य संमेलन आहे, हे राजकीय व्यासपीठ नाही आहे. आपल्याला मुद्दे बोलायला अनेक ठिकाण आहेत ना. या ठिकाणी तुम्ही आलाय म्हणजे तुम्ही बुद्धिवान आहात, तुम्ही विचारवंत आहात, तुम्ही नुसतं ह्याला त्याला इकडं तिकडं बोलण्यासाठी इथं नाही आला. हे साहित्य संमेलन आहे, या साहित्य संमेलनातून काहीतरी बाहेर पडलं पाहिजे. या भूमिकेतूनच अभिमन्यू टकले सरांनी साहित्य संमेलनाची सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, आपण भाषा प्रगल्भ व्हाव्यात, भाषाचं जतन व्हावं म्हणून पण धनगरांचं काम खूप मोठं आहे. कारण धनगर आपला पोट जातीत विखुरलाय. म्हणजे अहिरे धनगर, हेलारी धनगर, फुटेकर, हटकर, झेंडे, मेंढे, वराडे, कुराडे सगळ्या ठिकाणी आपण विखुरलोय. अहिराणी जी भाषा या खानदेशातली आहे ही अहिर धनगरांनी जोपासलेली आहे. आपली जी अहिराणी भाषा आहे, हे जे अहिर धनगर आहेत या धनगरांनी पुढे आणलेली भाषा आहे. म्हणजे रेकॉर्डवर कोण घेणार, माझे पत्रकार मित्र आहेत, हे रेकॉर्डवरती घ्या. आमची पोरं पण आता हुशार झालेत, आमच्या पोरांनी पण आता हे सगळे जे आमचे शब्द दऱ्यात खोऱ्यात मेंढ्यामाग जे सगळं आम्ही अनुभवलंय ते लिहिलं पाहिजे, ते पुस्तकामध्ये आलं पाहिजे. अरे आम्ही ज्या ओव्या गायल्या, हे साहित्य निर्मितीचं अगोदर जे धनगर मेंढ्या पाळत होते, नुसतं तुम्ही धनगर म्हणून या विषयाकडे बघू नका. धनगरांचे प्रश्न, धनगरांचा आरक्षणाचा प्रश्न याच्यापेक्षा पुढे जाण्याची आपल्याला आवश्यकता आहे. कारण पशुपालक जमात जी आहे अखंड हिंदुस्थानामध्ये, अखंड जगामध्ये, ह्याची मित्रांनो संख्या खूप आहे, प्रचंड संख्या आहे. या जगातला 50% भाग हा कुरण चराईसाठी, या जगातला 50% भाग हे जंगल आहे आणि तिथं हे सगळे पशुपालक समाज आहेत. आणि आपण आता या पशुपालकांनी साहित्याची रचना केली आहे. हा विषय पुढे आला पाहिजे, याच्यावरती लिखाण झालं पाहिजे. कारण या साहित्याचे निर्मातेच धनगर आहेत, दुसरं तिसरं चौथं पाचवं कुणी नाही. ही बाब ठासून आपल्या सगळ्या लोकांनी पुढे आणण्याची गरज आहे आणि ते तुम्ही पुढे आणावं अशी माझी आजच्या साहित्य संमेलनामध्ये तुम्हा सर्वांना नम्रतेची विनंती आहे. मित्रांनो, 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलंय, हे जागतिक कुरण आणि पशुपालक वर्ष आहे. म्हणजे आता जगभर पशुपालकांचे मेळावे होतात. मेंढ्या चारणारे, गुरं चारणारे, शेळ्या चारणारे, उंट पाळणारे, जंगलामध्ये राहणारे, असे जेवढे भटके आहेत त्या सगळ्या भटक्यांचं हे जागतिक वर्ष साजरं करायचं हे संयुक्त राष्ट्रांनी ठरवलंय. बंजारा समाज आहे जो भटका आहे, ज्यांनी या देशामध्ये व्यापारासाठी बाजारपेठा शोधल्या. तेव्हा काय रस्ते नव्हते, तेव्हा काय समृद्धी महामार्ग नव्हता, तेव्हा हायवे नव्हते. परंतु बंजारा समाज अखंड देशभर फिरला आणि त्यांनी रस्ते शोधले, बाजारपेठा शोधल्या. आर्थिक सुबत्ता लोकांच्या मध्ये यावी यासाठी बंजारा समाजानं फार मोठं योगदान दिलंय. जो बिश्नोई समाज आहे राजस्थान मधला, तो निसर्गप्रेमी खूप आहे, पशुवरती प्रचंड प्रेम करणारा समाज आहे.
आणि पशुसाठी, निसर्गासाठी बिश्नोई समाजानं स्वतःचा जीव सुद्धा द्यायला ते मागे पुढे बघत नाहीत. आणि जो पशुपालक या देशातला समाज आहे, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंतचा किंवा पूर्व भारतातली जी नागालँड पासून आपल्या गुजरातच्या या कच्छ पर्यंतचा हा जो सगळा पशुपालक समाज आहे, ह्यांनी जेव्हा रस्ते नव्हते या देशामध्ये तेव्हा वाटा शोधायचं काम केलं. जेव्हा नकाशे तयार नव्हते तेव्हा प्रदेश शोधायचं काम केलं. आणि जेव्हा राज्य नव्हती या देशामध्ये तेव्हा माणसं जोडायचं काम हे या देशातल्या पशुपालक समाजाने केलंय. म्हणजे तुम्ही आणि आम्ही केलंय. याच्या पलीकडे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या माणसाने कुणीच केलं नाही. आणि म्हणून धनगर समाज हा प्रचंड संस्कृतीनं श्रीमंत समाज आहे. प्रचंड श्रीमंत आहे आपल्याकडं. आपल्याकडे जे आहे ते कुणाकडं नाही. आपल्याकडे ओवी आहे, आपल्याकडे ढोल आहे, आपल्याकडे देव आहेत, दैवत आहेत, खूप आहेत. आपल्याकडे बिरोबा आहे, आपल्याकडे मसोबा आहे, आपल्याकडे खंडोबा आहे, आपल्याकडे ज्योतिबा आहे, आपल्याकडे मस्कोबा आहे, आपल्याकडे म्हातारबा आहे, आपल्याकडे येताळबा आहे, आपल्याकडे सटवाई आहे. काय नाही असं नाही आहे. आपल्याला प्रचंड वेगळंपण आहे. परंतु आपल्या लोकांच्या मध्ये आता एक नुनगंड नाळ आहे. आम्ही कुणीतरी सुधारलोय, आम्ही आता मोठे झालो आहे. आमचे आता पोरं इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये शिकायला जात आहेत, गळ्यात टॉय घालतायत, बूट घालतायत, इन्शर्ट करतायत. केलं पाहिजे, त्याबद्दल दुमत अजिबातच नाही. आपल्या पोरांनी शिकलंच पाहिजे, त्याबद्दल अजिबात अडचण नाही. परंतु आपलं मूळ विसरता कामा नये. आपण गावाकडे गेल्याच्या नंतर आपण आपल्या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गेलं पाहिजे. अरे हे नाही कुणाकडं. इतकी प्रचंड श्रीमती जी धनगर समाजाकडं सांस्कृतिक दृष्टिकोनातून आहे ती इतर समाजाकडं नाही. आपल्याकडे वेगळंपण आहे. आता हे आपले फेटा बांधून आलेत, जरा उभा राहा. आता तुम्ही आम्ही आलो नाही, आपण आता सुटाबुटात आलोय. आता ह्यांना नेऊन जर दिल्लीत उभा केलं संसद भवनाच्या पुढं तर ह्यांना यांचं नाव सांगायची गरज आहे का? कुणी काय म्हणाल हा कोण आहे? हा धनगर आहे. कोण म्हणा हा गडरी आहे, हा कोण म्हण बघेल आहे, हा पाल आहे, पण रबारी आहे, पण धनगर आहेत. देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये आपली नावं वेगळी आहेत. पण यांचा पेहरावा बघितल्याच्या नंतर कुणी सांगाल की हा पशुपालक आहे, हा धनगर आहे, कारण आपली ही वेगळी वेशभूषा आहे. हे दुसऱ्या तिसऱ्याकडे नाही आहे. हे काही ठराविक लोकांच्याकडे आहे. समजा बंजारा समाज आहे, त्यांचं एक वेगळी वेशभूषा आहे. हे श्रीमंती आहे, हे गरिबीचं लक्षण नाही आहे. कारण आपल्या मनामध्ये, लोकांच्या मनामध्ये न्यूनगंड आला आहे. इंग्रजांना माहीत होतं त्यांना स्थिर समाज पाहिजे होता. गावात राहणारा समाज इंग्रजांना प्रिय होता, कारण गावात राहणाऱ्या लोकांच्याकडून त्यांना कर वसूल करता येत होता. गावात राहणारा समाज म्हणजे सभ्य समाज असं इंग्रजांनी घोषित केलं. आणि रानावनामध्ये राहणाऱ्या ज्या भटक्या जमाती आहेत, या भटक्या जमातीचा काडी मात्र फायदा इंग्रजांना नव्हता. त्यांना काय याच्याकडून कर मिळत नव्हता, ना त्यांना घर, ना त्यांना दार, ना ते गावात स्थिर आहेत. आणि म्हणून हा समाज हा गुन्हेगारी समाज आहे असा ठपका 1871ला या इंग्रजांनी या सरसकट भटक्या जमातीच्या कपाळावरती ठोकून टाकला. परंतु मित्रांनो, आपण जरी भटके असलो, आपल्याकडं सुबत्ता जरी नसली, आपल्याकडं स्थिरता जरी नसती, तरी आपल्याकडं सांस्कृतिक इतकी श्रीमंती होती ती दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याच माणसाकडे नव्हती, कुणाकडेच नाही. आणि म्हणून इंग्रजांच्या विरोधामध्ये ह्याच लोकांनी बंड केलं की हे ज्या देशामध्ये आपल्या भटका समाज म्हणून जे राहत होते त्या लोकांनीच इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड केलं. आणि म्हणून मग पुढे इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947ला मिळालं. परंतु भटक्या जमातीला या भारतात स्वातंत्र्य 31 ऑगस्ट 1952ला मिळालं. म्हणजे 5 वर्ष आणि 16 दिवसाच्या नंतर या देशातल्या भटक्या जमाती स्वतंत्र झाल्या. तोपर्यंत त्या स्वतंत्र नव्हत्या, कारण इंग्रजांना या सगळ्या बाबीतला प्रचंड मोठा भीती या सगळ्या लोकांच्या मध्ये होती. माझी धनगर समाजाला विनंती आहे की जी मानसिकता तुमच्यामध्ये आहे, गुलामगिरीची मानसिकता, आपण सांगतो आम्ही राजे अमुक तमुक, नाही आहे. गुलामगिरीची मानसिकता प्रचंड आहे. आज या चांदवडच्या राजवाड्यामध्ये, रंगमहालामध्ये, अरे किती
म्हणजे तो विषय आता मी घेत नाही. पण गुलामगिरीमध्ये आपल्याला कमीपणा वाटतो, कारण आपण मागासलेले आहोत. आपण मागासलेले नाही मित्रांनो, नीट तुम्ही समजून घ्या. आपल्याकडे अनेक विषय आहेत, आपली भाषा वेगवेगळी आहे, आपल्याकडे देव आहेत, आपल्याकडं वेशभूषा आहे, आपल्या घरामध्ये गोंधळ केला जातो, आपल्याकडे जागरण आहे, आपल्याकडे सवासने आहेत, आपल्याकडे लिंब केला जातो, आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात, आपल्याकडे ढोल आहे, आपल्याकडे गजी आहेत, आपल्याकडे ओव्या आहेत, आपल्याकडे लोकगीत आहेत, आपल्याकडे मेंढरा आहेत, आपल्याकडे रान आहे, आपल्याकडे जंगल आहे. अरे आपल्याकडे काय नाही कमी आहे. आपल्याकडे एवढं जर असेल तर हे मागासलेपणाचं लक्षण नाही मित्रांनो, हे समृद्ध सभ्यतेचं लक्षण आहे. ही गोष्ट धनगरांनी महाराष्ट्रातल्या लक्षात ठेवली पाहिजे आणि त्या पद्धतीनं वावरला पाहिजे, त्या पद्धतीनं वागलं पाहिजे. ती क्षमता आपल्यामध्ये आहे. आणि जे आपले मध्यमवर्गीय जे आहेत का नाही, त्यांना माझी विनंती आहे, मध्यमवर्गीय जो धनगर आहे त्यांना माझी विनंती आहे, ते आता शिकलेत, सवरलेत, नोकरीला लागलेत, परंतु ते गावाकडे आल्यानंतर त्यांना बिरोबाच्या जत्रेत जाताना जरा इकडं तिकडं बघतंय, हे काढून टाकलं पाहिजे डोक्यातनं. कपाळाला भंडारा लावताना ते इकडं तिकडं बघतंय, त्याला लाज वाटते, ते डोक्यातनं त्यानं काढून टाकलं पाहिजे. मुंबईमध्ये मंत्रालयात भेटल्याच्या नंतर मी धनगर आहे सांगायला ज्या धनगराला लाज वाटते त्यानं हा डोक्यातनं न्यूनगंड बाजूला काढून टाकला पाहिजे. त्यानं ठामपणे सांगितलं पाहिजे मी धनगर आहे. आरक्षण घेताना लाज वाटत नाही, एनटीचा दाखला जोडताना, नोकरी लागताना, तेव्हा हळूच आपण कागदपत्र देतोय. आणि चार चौघात सांगायचं म्हटलं तर मग मी धनगर कसा सांगू, ही ज्या मध्यमवर्गीय लोकांना असं वाटतंय तर त्यांनी ते डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे. म्हणजे मी माझ्यावर टीका परत करू नका, मी एकदम स्पष्ट बोलतोय, कारण स्पष्ट बोलण्याची आवश्यकता आहे. कारण ज्याला गावाकडे आल्याच्या नंतर त्याला वाटलं पाहिजे माझ्या पोराला त्या बिरोबाच्या भंडाऱ्यानं माखला पाहिजे, तर मला धनगर असल्याचा अभिमान वाटला पाहिजे. असं करा ना, काय अडचण आहे? काही नाही, तुमची जात लपतच नाही. हा महाराष्ट्र प्रचंड जातीयवादी आहे. अरे जर महाराष्ट्रामध्ये जात तुमची लपतच नसेल तर तुम्ही कशाला लपताय? सांगून टाका ना. मी धनगर, मला आठवतंय 10 वर्षापूर्वी मंत्रालयामध्ये गेलो होतो आणि 10 वर्षापूर्वी मी काही आमदार नव्हतो, मी कार्यकर्ता होतो, हे सगळ्याला परिचित होतं. आणि मी खाली भेटल्याच्या नंतर मला एक 7-8 जण अधिकारी भेटले आणि 7-8 जण अधिकारी भेटल्याच्या नंतर तुम्हाला महाराष्ट्र माहीत आहे, एसटीत जरी तुम्ही भेटला कोणाला तर माणूस म्हणतो तुम्ही कुठला आहे, तुमचं नाव काय, तुमचं आडनाव काय, आडनावरनं त्याची जात नाही कळाल तर तुमचं पाहुणा कुठं आहे, पाहुण्याच्या आडनावरनं तुमची जात नाही कळाल तर मग तुम्ही कुठल्या समाजाचं आहे. ही सवय आहे, हे आपण नाही नाकारू शकत. मग तिथं ते बोलायला लागले तुम्ही कुठल्या समाजाचा आहे, तुम्ही कुठल्या समाजाचा आहे, सगळे सांगायला लागले मी मराठा आहे, मी ब्राह्मण आहे, असे सगळे सांगायला लागले. मग मला एक पोरगा भेटला, तो म्हटलं मी मराठा समाजाचा आहे. ठीक आहे म्हटलं, नमस्कार केला, मी पुढे गेलो. 20 पावलं गेल्याच्या नंतर तो मला येऊन भेटला आणि म्हटला मी पण धनगर आहे. अरे मी म्हटलं तर मगाशी तर तू वेगळ्या समाजाचं नाव सांगितलं. नाही म्हटलं मी कसं सांगायचं म्हणून मी तुम्हाला नाव सांगितलं. माझ्याबाबत घडलेला घटला. मला आता आनंद वाटतो, मला आता अभिमान वाटतो. जेव्हा मंत्रालयामध्ये पहिल्या मजल्यापासून 7व्या मजल्यापर्यंत मी फिरतो तेव्हा मला किमान प्रत्येक मजल्यावरती जय मल्हार म्हणणारी 10-20 पोरं आणि अधिकारी भेटतात. हे परिवर्तन आहे, हे परिवर्तन आहे. पण ज्यांच्यामध्ये अजून न्यूनगंड आहे त्यांनी यातून बाहेर येण्याची आवश्यकता आहे. त्यांनी बाहेर पडायला पाहिजे, त्यांनी लोकांना समजावून सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे. आणि आपला जो इतिहास आहे तो इतिहास सगळा लिहिला पाहिजे. आपण डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, IAS झालं पाहिजे, IPS झालं पाहिजे, झालंच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. शिक्षण तर आपण घेतलं पाहिजे, पण IAS IPS झाल्याच्या नंतर आपण इतिहासकार पण झालं पाहिजे, आपण संशोधक पण झालं पाहिजे, आपण पत्रकार पण झालं पाहिजे, आपण या क्षेत्रामधला चांगला कलाकार झाला पाहिजे, आपण चांगला दिग्दर्शक झाला पाहिजे. आपण जेव्हा इतिहासकार व्हाल तेव्हा महाराजा यशवंतराव होळकरांचा इतिहास तुम्ही बाहेर आणला पाहिजे. जेव्हा तुम्ही इतिहासकार व्हाल तेव्हा सुभेदार मल्हाररावांचा इतिहास समोर आणला पाहिजे. जेव्हा तुम्ही दिग्दर्शक व्हाल तेव्हा तुम्ही या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीवरती एकदा चांगला पिक्चर काढला पाहिजे. जेव्हा तुम्ही चांगला कलाकार व्हाल तेव्हा तुम्ही गोंधळी, अखंड गोंधळ्याचा कार्यक्रम जगभरात कसा जाईल त्याच्यावरती तुमची कलाकृती त्या कलाकाराच्या माध्यमातून आली पाहिजे.
तुम्ही जेव्हा संशोधक व्हाल तेव्हा मागच्या 10-20 हजार वर्षापूर्वीचा संशोधन तुम्ही लोकांच्या समोर आणलं पाहिजे. ती आताची गरज आहे. नुसती नोकरी मिळवली म्हणजे समाज मोठा होतो असं नाही. आपण वैचारिक दृष्ट्या सुद्धा सक्षम होण्याची आवश्यकता आहे. तसा वैचारिक दृष्ट्या सक्षम समाज करण्याची गरज आहे आणि ते आजच्या आज आपल्या साहित्य संमेलनातून लोकांच्या समोर गेलं पाहिजे अशी माझी प्रांजळ भावना आहे, अशी माझी प्रांजळ कल्पना आहे. आणि धनगर समाज हा मोठा समाज आहे, संख्येनं मोठा आहे. वडकुते साहेबांनी आता सांगितलं त्यांच्या भाषणामधून की आमची लोकसंख्या, तर ही तर आम्ही भाषणं पहिल्यापासून ऐकतोय. मी काल परवा एका मुलाखतीमध्ये म्हटलं मला जर भाजपनं 10 तिकीटं धनगरांना द्यायची तर कुठल्या 10, तर माझ्या काही लोकांनी टीका केल्या. अरे मित्रांनो, मला विषय तुम्ही समजून घ्या ना. पार्टी तिकीट कधी देते? निवडून येणाऱ्याला पार्टी तिकीट देते, पडणाऱ्याला पार्टी तिकीट देत नाही. म्हणजे तुम्हाला जर विधानसभा लढवायची असेल तर 50,000 मतदार हा त्या कार्यकर्त्याला मानणारा असला पाहिजे तर तुम्हाला पार्टी तिकीट देईल. भाजपच काय कुठली पण पार्टी तुम्हाला तिकीट देईल की तुम्ही जाल तिकडे 50,000 जात आहेत, जाल तिकडं. कारण महाराष्ट्राची परिस्थिती अशीच आहे. आता जो विधानसभेचा आमदार आहे त्याच्या मागं त्याला मानणारी 40-50,000 मतदार आहेत आणि म्हणून पार्ट्या त्यांना तिकीट देते. तुम्हाला जर आमदार खासदार व्हायचं असेल नुसती भाषणात आम्हाला काही मिळालं नाही, आम्हाला काय, ही काय 1 रुपया भीक मागायचं प्रकरण नाही आमदारकी आणि खासदारकीमध्ये. याला तुम्हाला लढावं लागेल, याला तुम्हाला संघर्ष करावा लागेल, याला तुम्हाला झगडावं लागेल. तुम्हाला स्वतःची प्रतिमा त्या मतदारसंघात उभी करावी लागेल. रात्री अपरात्री लोकांच्या कामाला तुम्हाला जावं लागेल आणि मग तुम्ही आमदार व्हाल. आमदार म्हणजे काय आम्ही असंच झालो नाही, काय काय आम्हाला शिव्या देतात. आम्ही काय असंच आमदार झालो नाही. मागं पुढे फिरून आम्ही संघर्ष करून आमदार झालो आहे, लोकांची कामं करून आमदार झालो आहे, रात्रीचा दिवस करून आमदार झालो आहे, अनेक केसेस अंगावरती घेऊन आमदार झालो आहे. आम्ही काय उगाच असं कोणतं आलं ना आमदार झाला असं होत नाही. काम करावं लागतं त्याला. आणि ज्या धनगरांना आमदार व्हायचं आहे ना, मतदारसंघ आधी शोधा आणि तिथं काम करा. नुसतं फेसबुकला ट्विटरला फोटो काढून रील करून आमदार होत नाही. त्याला काम करावं लागतं. एखादा आजारी पडलाय त्याला मदत मिळवून द्यावी लागते. तहसीलदार कामाला अडवा येतोय, तहसीलदाराच्या कार्यालयात जाऊन भांडावं लागतं. तुम्हाला अजून हात सोडत नाही शिपाई, तुम्ही कसं आमदार होणार? परत माझ्या नावाने टीका. असं टीका करून काही उपयोग होणार नाही. मला तुम्हाला विनंती करायची आहे, आपण ज्या मुळाशी आहे ना ते मूळ सोडू नका. मला अनेक मोठे अधिकारी भेटतात, मला खरं तर त्यांचं कौतुक वाटतं. ते अधिकारी ऑफिसमध्ये असतात, गावाकडे आल्याच्या नंतर गजाचा फड सुरू झाला का ते गजी खेळायला लागतात, गळ्यामध्ये ढोल बांधतात, सवासण्याच्या कार्यक्रमामध्ये वाढायचं काम करतात, लिंबाच्या कार्यक्रमात वाढायचं काम करतात, जागरणाच्या कार्यक्रमामध्ये रात्रभर त्या जागरण करणाऱ्या गोंधळांच्या सोबत बसतात. नाहीतर काय काय लोकांना आता लाज वाटायला लागली. बिरोबा नाव आता कोणी ठेवत नाही, खंडोबा नाव पोरांची पूर्वी आपल्या बाबाचे आता कोणी ठेवतंय का सांगा? माळाई नाव ठेवतंय, बानाई नाव ठेवतंय, कोण ठेवतंय का सांगा ना? आता विहान आहान असली नावं आलेत ज्याचा इतिहासाची काही संबंध नाही, ज्याचा आपलं काही घेणं देणं नाही. मल्हार नाव नाही, खंडेरावचं नाव नाही, तुकोजीचं नाव आता ठेवत नाही, शिवाजीचं नाव ठेवायला पण आता तुम्ही बघा पोरं नाही नवीन जुनी बघा, शिवाजी, संभाजी, तानाजी सगळी नावं आपली अशी आहेत. आताच्या पोरांची नावं तशी नाहीत, ज्याचा काही संबंध नाही. पिक्चर मधले त्या बायका पुढच्या वर्षी पोरगं होणार आहे ते ह्या वर्षी लिस्ट तयार करून पोरांचं नाव काढायचं. पोरगी झाली तर काय नाव ठेवायचं, पोरगा नाव झाला तर काय नाव ठेवायचं, हे पद्धत आहे आपली. कसं बदलणार? नुसता इतिहास इतिहास. अरे इतिहास जर तुम्ही नव्यानं निर्माण करायचा असेल तर त्या इतिहासावरती कामही करावं लागेल ना. नाहीतर नुसतं आमची संख्या 1.5 कोटी आहे, हा करायची काय? 1.5 कोटी संख्या आहे, बरोबर आहे. आमदार किती आहे आपण? कुठं आहे आमदार आपण? माननीय वडकुते साहेबांनी आता खंत व्यक्त केली की मराठवाड्यामध्ये आतापर्यंत एकही विधानसभेचा सदस्य झाला नाही. किती गंभीर बाब आहे बघा. मराठवाड्यामध्ये 8 जिल्ह्यामध्ये एकही विधानसभेचा सदस्य झाला नाही. झालं पाहिजे. आणि आता व्हायचं असेल तर आता मतदारसंघाची पुनर्रचना होती आहे. मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे 2029ला. मतदारसंघ शोधा, मतदारसंघ वाढणार आहेत. म्हणजे मी म्हणतोय नाही, मी पण टीव्हीवरती बघितलंय, वरिष्ठ लोकांच्याकडून ऐकलंय की जवळपास
120-30च्या वर विधानसभा वाढणार आहेत म्हणते. नाही उद्या पत्रामध्ये ह्याला कसं काय कळलं, मी पण ऐकून सांगतोय तुम्हाला. लोकसभा उद्या अधिवेशन आहे त्या संदर्भातलं डिलिमिटेशन ऍक्ट पास करताय केंद्र. लोकसभेचे खासदार वाढणार आहेत, आमचा एक पण खासदार नाही. बघा ना मतदारसंघ, मला तर आता खासदार व्हायचं नाही त्यामुळे मी विधानसभेत लढणार आहे. वडकोते साहेब आता राज्यसभेत गेले, तुम्हाला कुणाला लढायचं आहे किंवा माझं ऐकते. बघा ना मतदारसंघ, हा मतदारसंघ माझ्यासाठी सेफ आहे. करा ना काम, असं काही होत नाही. तुम्हाला काम करावं लागेल. ही संधी आहे तुम्हाला आता 2029. आणि आपल्या लोकांना सत्ता सहनच होत नाही. 2-3 महिने गेले का ते सत्तेच्या विरोधात बोलायला चालू करतात. मग आपला असू दे नाही तर विरोधक असू दे, त्यांना विरोधात राहायची सवय आहे. त्यांना गेस्ट हाऊस माहित नाही. गेस्ट हाऊस कोण देतं? तिथं झोपायचं असतंय, जाऊन बसायचं असतंय, तिथं मिटिंग आहे. त्याला वाटतं कुणी तर दुसऱ्यासाठी जायचे, ते तुमच्यासाठी पण आहे. लांब न बघू नका, जाऊन घुसा तिथं. गेस्ट हाऊस ताब्यात घ्या, ही आपली प्रॉपर्टी आहे, नागरिकांची प्रॉपर्टी आहे. ती कुठल्या नुसत्या आमदारां खासदारांसाठी ती ठेवली आहे आणि तिकडं आपण नुसतं लांबनच बघायचं. हे जे डोक्यात बसले ते काढून टाका, ते बाहेर काढा डोक्यातनं, तर तुम्ही तिथंपर्यंत जाल. नुसती मापं काढायची आपल्या लोकांची. फेसबुक उडा, सगळी मापं आपली. अरे आपल्या हातात काय आहे? तुम्ही निर्णय प्रक्रियेत आहे. तुमच्या आमदारांची संख्या इतकी आहे. धनगरांना आदिवासीची अंमलबजावणी करा नुसतं म्हणलं तर 25 आमदार लगेच जाऊन भेटतात मुख्यमंत्र्यांना. ते सरकार आपलं असू दे किंवा विरोधातलं असू दे, तुमचं कोण जाऊन भेटणार? कोण बोलणार? सरकार हे डोक्यावरती चालतं, आमदारांच्या संख्येवरती चालतं, भावनिकतेवरती चालत नाही. हे महाराष्ट्रातल्या धनगरांनी लक्षात घ्यावं आणि 2029ला आमदार वाढवावे, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा. भावनिकतेवरती चालत नाही. आमच्याकडे 120 पुरावे आहेत. हो दिले कोर्टात, आम्ही कोर्टाने आमच्या विरोधात निर्णय दिला. याच्यावरती या, याच्यावरती बोला. पुढच्या 15 दिवसात महिन्यात आपल्याला खुली चर्चा करायची आहे धनगर आरक्षणावरती. आणि ज्यांच्याकडे बोलायसारखे मुद्दे आहेत त्यांनी त्या बैठकीला यावं. माप काढायला कुणी त्या बैठकीला येऊ नये. ह्यानं काय केलं आणि त्यानं काय केलं. ज्यांच्याकडे आहेत ना मुद्दे, ते मुद्दे घेऊन या. कोर्टानं नाकारलेले मुद्दे सोडून नवीन मुद्दे आणा. कोर्टापेक्षा तुम्ही मी मोठा नाही. हायकोर्टानं निकाल दिला विरोधात. सुप्रीम कोर्टामध्ये तो संभाजीनगरचा गेला कोकणे न सांगता सुप्रीम कोर्टानं फेकून दिली. नाही आम्ही तुम्हाला देऊ शकत. परत पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. महाराणी अहिल्यादेवी प्रबोधिनी विचार मंचना कोर्टात आम्ही विनंती अशी केली आहे की आम्हाला हायकोर्टात जायला परवानगी द्या. म्हणजे आता परिस्थिती बदलली आहे. निकाल झाल्याच्या नंतर परिस्थिती काय बदलली? संभाजीनगरमध्ये जे काही दाखले दिले होते धनगरांचे ते रद्द केले सरकारनं. आणि जेव्हा हायकोर्टाचा निकाल फेब्रुवारी 2024ला झाला तेव्हा ते दाखले जिवंत होते. कोर्टानं सांगितलं की 5 धनगर जिवंत आहेत, त्यामुळं 0 धनगर राज्यामध्ये आहेत अशी जी तुमची प्रेयर आहे ती खोटी ठरते आहे. आता बदलली आहे. सुप्रीम कोर्टानं हायकोर्टात जायला सुद्धा नकार दिला आहे. माहीत असू द्या तुम्हाला. एक तर सुप्रीम कोर्ट म्हणलं तुम्ही हायकोर्टात जावा, परत तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये येता येणार नाही. म्हणून आपल्या पिटिशनरनी हे मान्य केलं आम्ही हायकोर्टामध्ये जात नाही, आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये केस चालवायला परवानगी द्या. मागची 2 तारीख होती, 2 तारखेला ते प्रकरण चाललं नाही. काल ते 14 तारखेला दाखवत होतं. परत 14 तारखेला आंबेडकर जयंतीची सुप्रीम कोर्टाला सुट्टी डिक्लेअर झाली आहे. आता ते पुढच्या आठवड्यात कधी पण लागू शकतं. आमचा प्रयत्न सुरू आहे. वडकुते साहेब आहे, मी आहे किंवा अन्य सगळे लोक असतील. धनगरांना एसटीची अंमलबजावणी व्हावी प्रत्येकाला वाटतंय. ही होऊ नये असं कुणालाच वाटत नाही. म्हणजे तो सत्ताधारी असला काय आणि विरोधात असला काय, जो धनगर आहे त्याला वाटतंय. त्याच्यासाठीचा प्रयत्न सुरू आहे. कोर्टातून आरक्षण मिळालं तर सगळ्यात सोपं धनगरांना आरक्षण आहे. कोर्टातून जर धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली, हा आपला राजमार्ग आहे, राजमार्ग आहे. दुसरं जर काय प्रॉब्लेम झाले तर त्याच्यावरती आपण पुढच्या विषयामध्ये बोलू. असं व्हायला नको की आपण आरक्षणाच्या विषयावरती बोललोच नाही. धनगर समाजाच्या बिरोबा मंदिराच्या संदर्भातला मला एक विषय तुमच्यासमोर मांडायचा आहे. किंवा आपली जेवढी मंदिर आहे, या मंदिरामध्ये संसदेसारखी रचना आहे. आपला देव एकटा नसतोच, त्याच्या शेजारी कोणतर भक्त असतोच. म्हणजे आपल्या मंदिरामध्ये गेलं, एकटा देव नाही, त्याच्या बाजूला कोणतर आहे. आता समजा आपला बिरोबाचं मंदिर आहे, बिरोबाच्या मंदिराला लगेच सूर्याबा आहे.
आपण काय बिरोबाला बोकडं कापत नाही, आपण बोकडं सूर्याबाला कापतो. लगेच माकुबाईचं मंदिर आहे, लगेच कामाबाईचं मंदिर आहे. म्हणजे आपल्या बिरोबाचं मंदिर हे संसदेसारखं आहे, हे सर्वांना बरोबर घेऊन चालतं. ते एकटं एकटं जात नाही, हुकुमशाही पद्धत नाही आहे. आता आपला रंगमाल पण बघा, हा रंगमाल आहे. बिरोबाचं मंदिर असं उघडं सगळे बाजूनं खुलमखुला असतंय. हा वाडा जरी असला तर या वाड्यातून न्यायदानाचं काम मोठं झालंय, हे सगळ्या इतिहासकारांनी लिहून पण घेतलेलं आहे. म्हणजे अहिल्यादेवींच्या राज्यकारभाराची रचना, सुभेदार मल्हारराव होळकरांच्या राज्यकारभाराची रचना ही सुद्धा संसदेसारखीच आहे, लोकांना बरोबर घेऊन चालणारी आहे. आता नाशिकला आपल्याकडं नोटा छापल्या जातात. आता राम माझ्या कानात आता सांगून, राम तर इतिहासकार आहे, रामकडे प्रचंड माहिती असते. कुठे गेला? तर इथं आपली टंगसाळ होती. म्हणजे होळकर स्वतः नोटा छापायचे. होळकर मुळातच श्रीमंत होते. होळकर हे काय असं काय किरकोळ घराणं नाही, तुम्ही नीटपणे त्याचा अभ्यास करा. आणि होळकरांचं युद्धनीतीचं शास्त्र जे होतं ते उघड्या माळावरती मैदानावरती लढाई करण्याचं शास्त्र होतं. म्हणजे होळकरांच्या युद्धनीतीमध्ये गनिमी कावा नव्हता. आपल्या महाराजांच्या युद्धनीतीचा वेगळा विषय होता, गनिमी कावाचा विषय. कारण आपल्याकडे दऱ्या खोऱ्या सह्याद पर्वत खूप आहेत. पण होळकर ज्या प्रांतामध्ये लिडरशिप करतायत ते उघडं मैदान आहे. आता महेश्वरी एकदम असं उघड्यावरती, नर्मदेच्या किनारी त्यांची राजधानी आहे. आता त्यांची जी टंगसाळ इथं होती त्याला चांदवडी तुर्रा म्हटलं जायचं. म्हणजे आता जगामध्ये डॉलरची जशी किंमत आहे ना आपली रुपया, आपल्या रुपयाला कसं $70, 80 होते, तसं तेव्हा मराठ्यांच्या राज्यामध्ये सुभेदार मल्हारराव होळकरांच्या पैशाला सर्वात जास्त किंमत होती, सर्वात जास्त किंमत होती. मी आमचं सांगत नाही, हे इतिहासकारांचं सांगतोय. मी काही इतिहास तज्ज्ञ नाही, माझ्यापेक्षा चांगलं आज उद्या लोक तुम्हाला सांगतील. माझ्याकडे काही या सगळ्या बोलण्यामध्ये चुका असू शकतात. तर तुम्हाला माझी सगळ्याला विनंती आहे मित्रांनो, धनगरांनी मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आलं पाहिजे. सर्व भटक्या विमुक्तांना सोबत घेतलं पाहिजे. जे भटक्या समाजातील लोक आहेत, म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये 53 जाती भटक्या जमातीमध्ये आहेत. आपल्या आरक्षणाच्या प्रक्रियेनुसार विमुक्त जाती NT अ ब क ड जो विषय आहे त्यात आपल्याकडं 51 जाती आहेत. 53 मी म्हटलं चुकून, 51 जाती आहेत. आणि अत्यंत छोट्या छोट्या जाती आहेत, अत्यंत छोट्या छोट्या. जर 1.5 कोटी धनगरांची ही अवस्था महाराष्ट्रात असेल तर नंदीवाल्यांचं काय, हेळवी लोकांचं काय, कोल्हाट्याच्या पोराचं काय, पिंगळ जोशीचं काय, कुडमुड्या जोशीचं काय, डवरी समाजाचं काय, गडसी समाजाचं काय, कैकाडी समाजाचं काय. एकदम छोटे भटके. तांबट आपल्या गावात येतो घागरी दुरुस्त करायला, आपल्या गावामध्ये वासुदेव येतो, आपल्या गावामध्ये बहुरूपी येतो. हे जे छोटे समाज आहेत, या समाजाला काय आहे? आमदारकी राहू द्या, ग्रामपंचायत सदस्य होण्याचं स्वप्न पण त्यांनी बघितलं नाही. आणि जरी बघितलं तर त्यांना गावातल्या लोकांनी होऊ दिलं नाही. या सगळ्या लोकांना तुम्हाला सोबत घ्यावं लागेल. या सगळ्या लोकांना जर तुम्ही सोबत घेतलं तर आणि तरच तुम्ही या लोकांना न्याय देऊ शकाल, अन्यथा तुम्ही या लोकांना न्याय देऊ शकणार नाही. आज आपण जे संमेलन घेतोय तर त्यातून हे अर्थ निघतील. जर तुम्ही यातनं काही इतिहासकार तयार झाला, जर तुम्ही दडलेला सगळा इतिहास बाहेर काढला पुढच्या वर्षीच्या साहित्य संमेलनामध्ये, नाही सगळ्याची भाषणं एकच, धनगर आरक्षण एकानं बोला, व्यवस्थित बोला, तेच मुद्दे रिपीट, त्या विषयाला अर्थ राहणार नाही. मी आता सांगतो ह्याच्यावर बोलूच नका कुणी, उद्या पण आणि आज पण. मी सांगितलंय तुम्हाला सगळं. याच्या पलीकडे आत्ताची अपडेट काहीच नाही नवीन. आता अपडेट हीच आहे, 14 तारखेला काल बोर्डावरती केस सुप्रीम कोर्टानं दाखवली होती. सुप्रीम कोर्टाला सुट्टी आहे. काल गिरीश भाऊनं मी फोन पण केला, भाऊ म्हटलं 14 तारीख दाखवली आपल्याला मुंबईत जायचं. अरे म्हटले आंबेडकर जयंती आहे. परत फोन लावला, म्हणजे बोर्डावर 14 दाखवत होतं, आता ते पुढे गेलं, म्हणजे पुढच्या आठवड्यात होईल. याच्या पलीकडे काही चर्चा यात होण्यासारखी नाही. तुम्ही त्याच्यावरती इतकी चांगली चर्चा करा प्रत्येक विषयावरती की काहीतरी आउटपुट निघालं पाहिजे. कारण मुळात साहित्य संमेलन घेतच नाही कोणी, हे अत्यंत डोक्याच्या बाहेरचा विषय आहे. टकले सरांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, त्यांच्या सहकाऱ्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा की त्यांनी साहित्य संमेलन घेण्याची संकल्पना आखली. नुसती आखली नाही,
6व्यांदा हे साहित्य संमेलन होत आहे, 6व्यांदा, आणि ते प्रत्येक विभागात झालंय. म्हणजे मसवडला पण झालंय, सांगोल्याला पण झालंय, मला वाटतं सोलापूरला पण झालंय, अन्य ठिकाणी झालंय, आता इकडं आपल्या खानदेशामध्ये होत आहे. तरी चांगली बाब आहे. पहिल्यांदा असं काहीतरी घडतंय. 2-4 लोकांनी आता पुस्तकाचं प्रकाशन केलं. मित्रांनो, बोलणारे 1 लाख असतील तर लिहिणारा लाखात एकच असतो, हे समजून घ्या. मी बोलू शकतो, मी लिहू शकत नाही. काही लोक असतात बोलू पण शकतात, लिहू पण शकतात. ज्यांना लिहिता येतंय त्यांनी प्रचंड लिहा, आणि लिहिणाऱ्यांच्या बरोबर आपण चांगलं ताकदीनं त्यांच्याबरोबर उभं राहण्याची आवश्यकता आहे. कारण महाराष्ट्रामध्ये इतिहासकार अनेक आहेत, परंतु ते आता पार्टी बेस्ड इतिहासकार झालेले आहेत, नेता धरून इतिहासकार झालेले आहेत. नेत्याच्या पार्टीला मतं कुणाची पाहिजे तसा ते इतिहास लिहितात. नेत्याच्या पार्टीला पवारांना कुठला इतिहास पाहिजे, त्यांचे इतिहासकार वेगळे पेरले, ते पवारांना साजेसा इतिहास लिहितात. काँग्रेसला काय मतं पाहिजे तसा ते इतिहास लिहितात. मी माझ्या पार्टीचं बोलत नाही म्हणून माझ्या पार्टी इतिहासकार नाहीत, काम करणारे लोक. मी तुम्हाला पार्टी धरून बोलतोय का, परंतु राज्यामध्ये ती परिस्थिती झाली आहे. आणि म्हणून तुम्ही नवीन पोरं, हे अत्यंत मेहनतीचं काम आहे. कारण तुम्हाला 10,000 पुस्तकं वाचावी लागतील, तेव्हा एखादं चांगलं पुस्तक तुम्हाला लिहिता येईल. कोणाही तर कॉपी करू नका, त्याच्यातल्या 4 ओळी, ह्याच्यातल्या 4 ओळी, त्याच्यातल्या 4, असं काही करू नका. त्यामुळं मला याबाबत तुम्हाला हे सांगायचं आहे, आपल्या डोक्यामध्ये बाळूमामांची करुणा हवी आहे, आपल्या मनामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींची न्यायबुद्धी हवी आहे, आपल्या हातामध्ये खंडोबाची तलवार हवी आहे, आणि आपल्या या बोटामध्ये डॉक्टर बाबासाहेबांची लेखणी हवी आहे. हे धनगरांनी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण करुणा नसलेला संघर्ष हिंसक बनतो. कारण करुणा नसलेला संघर्ष हिंसक बनतो. न्यायबुद्धी नसलेली सत्ता भ्रष्ट होते. न्यायबुद्धी नसलेली सत्ता भ्रष्ट होते. ज्या समाजाच्या हातामध्ये तलवार नसते तो समाज दबला जातो, आणि ज्यांच्या हातामध्ये लिखाण नाही, लेखणी नाही, त्याचा इतिहास नव्यानं निर्माण होत नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या धनगरांनी या 4 बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत, अशी विनंती मला या निमित्तानं करायची आहे. आता हे साहित्य संमेलनावरती बोललो. आता रामराव वडकुते साहेब आपले राज्यसभेचे खासदार झालेले आहेत. मला खूप आनंद झालाय. आनंद यासाठी झालाय, शिवदास सारखं म्हणायचा मराठवाड्याला काहीच मिळत नाही, भाजपनं मराठवाड्याला सर्वोच्च पद दिलं. मी भाजपाचं मनापासून अभिनंदन करतो, भाजपाचं मनापासून अभिनंदन करतो. राज्यसभा नाही रे कोण देत मित्रांनो, कुणी दिली? आपण सगळं बोलतो, सगळं ठीक आहे. 2-2 वेळा मंत्री, 14 ते 19 भाजपवाल्यांनी केलं. सभापती विधान परिषदेचं, आता महाराष्ट्रात सर्वोच्च पद कुठलं आहे? सभापती, भाजपानं दिलं. महात्मे साहेबांना विधान परिषद भाजपाने दिली. 2 वेळा जानकर साहेबांना विधान परिषद आणि मंत्रीपद भाजपाने दिलं. एकाच वेळेस राम शिंदे साहेब, महादेव जानकर साहेब आणि गोपीचंद पडळकर 3 जण एका पक्षातून विधान परिषदेमध्ये, हे भाजपाने केलं. आता रामराव वडकुते साहेबांना तर वाटतच नव्हतं त्यांना विधान परिषद तर मिळते का नाही, बरोबर ना? पण आमचं म्हणणं झालं की बाबा राज्यसभा मागूया, म्हणजे पुढच्या महिन्यात विधान परिषद मिळेल. आमची चर्चा पण झाली की राज्यसभा आपण मागूया डॉक्टर साहेब, म्हणजे मे मध्ये आता जागा रिक्त होणार आहेत, त्यात विधान परिषदेत नंबर लागेल. पण मी धन्यवाद देईन भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला की माझ्या समाजाच्या रामराव वडकुते साहेबांना या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये काम करण्याची संधी दिली, की ज्या रामराव वडकुतेंची शिफारस करायला कोणीही माणूस नाही. तानाजीराव मुटकुळे आमदार साहेब सातत्यानं त्यांच्यासोबत फिरत होते. माझ्याकडे मी तुमच्या माघारी 2-4 वेळा आले होते, त्या माणसाला पण मी धन्यवाद देतो. देवेंद्र फडणवीस साहेबांना, नरेंद्र मोदी साहेबांना, अमित भाईंना आणि प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण राज्यसभा हे सभागृह सर्वोच्च सभागृह आपला आहे, आणि त्या सभागृहामध्ये आमचा मेंढपाळ पुत्र तिथं आमची बाजू मांडणार आहे. त्यासाठी मी वडकुते साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला शुभेच्छा ह्या देतो की तुम्ही आता विधानसभा आणि लोकसभेच्या, खरंच तुम्हाला नेता सगळ्याला व्हायचं आहे, नेता व्हा. 100 पोरं धनगरांची झाल्याच्या नंतर तुम्ही सगळ्यांना न्याय देऊ शकता, पण धनगरांना आडवं जाऊन तुम्ही नेता होऊ शकत नाही.
धनगरांचीच मापं काढून तुम्ही नेता होऊ शकत नाही, कारण धनगर तुमच्या कसं काय येईल. आता जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे आमदार झाले, सोलापूरमध्ये सगळ्यात जास्त आमदार होते. सोलापूरमध्ये सगळ्यात जास्त आमदार होते. जे धनगरांचे आमदार झाले सांगली जिल्ह्यामध्ये जतमध्येच झाले. जतमध्ये बॅरिस्टर टी.के. शेंडगे पहिले आमदार झाले, प्रकाश राणा झाले, आता मी झालो. विधानसभेचा सदस्य तिथं कुणीच नाही. इतर मतदारसंघ आणि जिल्ह्यांनी ह्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही कुठं काम करू शकता, तुम्ही कसं काम केलं पाहिजे तर तुम्ही व्हाल. नाहीतर आणखी 10 वर्षानंतरचं साहित्य संमेलन जरी असलं, मला जरी बोलावला तर तुमच्या परिस्थितीमध्ये बदल होणार नाही. नुसतं बोलून काही होणार नाही, त्याला कृती करावी लागेल, त्याला आपल्याला काम करावं लागेल. आता योजना आणल्या धनगर समाजाच्या, अनेक योजना आल्या. आपल्या अखेरच्या लढ्याचं जे आता वडकुते साहेब बोलले त्यात या 22 योजना आल्या. त्यातली विद्यार्थ्यांना, आदिवासी समाजाला जी योजना आहे ती धनगर समाजाला लागू केली. एकट्या जालना जिल्ह्यातच 40 संस्थापकांनी ती पोरं घेतली. शाळेत पोरंच नाहीत आणि सगळे पैसे खाऊन टाकले. याच्यावर लक्ष दिलं पाहिजे ना कुणीतरी काम केलं पाहिजे प्रॉपरली या विषयावरती. नाहीतर नुसतं आपण बोललो. हे काय आहे, सरकारमध्ये काम करायला आपल्याला सवय नसल्यामुळं आपण लगेच विरोधाची भूमिका आपण ठाम घेऊ शकतो. लगेच रान पेटवायचं म्हटलं मला सांगा, मी लगेच पेटवू शकतो. लगेच सरकारमध्ये काम करण्याचा जो गुण आहे तो गुण तुम्ही घेतला पाहिजे. तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जावा, पंचायत समितीत जावा, जिल्हा परिषदमध्ये जावा. तर तिथं आता मी डॉक्टर आमदार साहेबांना विनंती करणार आहे, तुमच्या हातात आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं एखाद्या दुसऱ्या धनगरांना तिकीट देणं. मी तुम्हाला विनंती करेन की आमची काही पोरं जिथं तुम्हाला उपयोग होत असेल तिथं आमच्या पोरांना जिल्हा परिषदचं आणि पंचायत समितीचं नाही 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 म्हणजे सगळ्याच आमदारांना मी विनंती करणार आहे. काल धुळ्याची पोरं मला भेटली, इथं पण आलेले आहेत. ते म्हणले आम्हाला तिथं आता रमेश सरक वगैरे आहे. ते म्हणले आम्हाला, मी म्हणलं ठीक आहे, राहुल साहेबांशी आपण बोलू. जे आम्हाला शक्य आहे ते आम्ही नक्की करू. त्या सगळ्या लोकांना विनंती करू की बाबा तुम्ही आम्हाला उमेदवारी द्या आणि आपण पण सगळ्यांनी जी लोक आपल्याबरोबर राहत आहेत त्यांच्याबरोबर सोबत राहिलं पाहिजे. एका दिवसात मोठं परिवर्तन होईल असं काही महाराष्ट्रात घडू शकत नाही. तिकडे एखादं राज्य आहे, एखादा हिरो आला, तो पुढारी झाला, त्यानं पार्टी काढली, सगळी लोक तिकडे जातील. महाराष्ट्रात असं होणं फार कठीण आहे, फार अडचणीचं आहे. म्हणून आपण मेहनतीनं पुढे जाऊ. पण मी एक सांगतो की तुम्ही जर एका बाजूनं संघटनात्मक दृष्ट्या जर गेला तर तुमच्या मनातलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. तुमच्यामध्ये ती ताकद आहे, तुम्ही ते करू शकता. अरे सुभेदार मल्हारराव होळकर एका मेंढपाळाचा पोरगा, ज्याचा बाप राजा नव्हता. तो काळ होता राजाच्या पोटी, राणीच्या पोटीच राजा जन्माला यायचा. त्या काळामध्ये मेंढपाळाच्या पोटी एक पोरग जन्माला येतंय, त्यांच्या मामाकडं शिक्षण घेतंय. मामाचा वारस इथं बसलेत बघा, बारगळ मामा. सुभेदार मल्हारराव होळकरासारख्या त्यांच्या मिशा आज पण आहेत. त्या मामांच्याकडं, त्यांचं गाव कुठं, होळ मुरुम, सातारा जिल्ह्यामध्ये. त्यांचं गाव नंदुरबारमध्ये, तळोजा. आज त्यांची पण गडी आहे अशीच, म्हणजे ह्याच्यापेक्षा साईज छोटी आहे, पण त्या काळात बांधलेली गडी. आज पण त्या गडीत तेच मामा राहतात. म्हणजे तिथं त्यांचं मामाचं गाव, तिथं ते जाऊन सैन्यात भरती होत आहेत, तिथं ते शिक्षण घेत आहेत आणि स्वतःच्या हिमतीवरती पंतप्रधान होण्याचं स्वप्न बघतायत तेव्हाचा. म्हणजे त्यांना खरं तर पंतप्रधान व्हायचं होतं, पण त्यांच्या लक्षात आलं की आता पंतप्रधान होणं शक्य नाही. ते थोरले बाजीराव पेशव्यांच्या सोबत राहिले, सुभेदार झाले आणि एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं. अरे आता आपल्याला तर गाड्या घोड्या आहेत, आपल्याला घर चांगलं आहे, किमान आपण आता तर संघर्ष करू शकतो ना. तुम्हाला काही घोड्यावर बसायचं नाही, तलवार हातामध्ये घ्यायची नाही. घोड्यावर तुम्ही लग्नात बसू शकत नाही, तुम्ही युद्धात काय बसणार आहे. तासभर लग्नात घोडं नाचलं तर नवरदेव संध्याकाळी निवांत झोपतोय 8 वाजताच. ती परिस्थिती नाही. परंतु या जुन्या लोकांचा विचार करा ना. नंदुरबार आणि सातारा नात्या गोत्याचा संबंध, म्हणजे सातारा टू नंदुरबार येत असतील कसे. तेव्हा ना व्हॉट्सअप, ना फेसबुक, ना ट्विटर, चॅटिंग केलं, प्रेम जुळलं असा प्रकार नव्हता. तेव्हा ही लोक कॉन्टॅक्ट कसं करत असतील. राजमाता जिजाऊंचं गाव सिंदखेड राजा बुलढाणामध्ये आणि शहाजीराजे तर कुठं दक्षिण भारतामध्ये. तेव्हा ते काम करायचे. त्यांची नातीगोती त्या काळात कशी होत असतील. म्हणजे खरं तर हे कौतुकास्पद आहे, अभ्यास करण्यासारखं आहे. हे दिल्लीला जाऊन यायचे, अरे कसे जायचे, यायचे कसे, त्यांचं किती, म्हणजे हे सगळं धोरण निश्चित होतं, त्यांच्या रचना किती फिक्स होत्या,
ह्या जर एखादा गुण जरी आपण घेतला तर आपण चांगली क्रांती करू शकतो. इतकी क्षमता, इतकी ताकद तुमच्यामध्ये आहे. मी बापूसाहेब आटकर साहेबांना धन्यवाद देईन, त्यांच्यामुळं मला इथं येण्याची संधी मिळाली आहे. त्यांचं म्हणणं होतं की मी या साहित्य संमेलनात यावं, आणि ते मला निरोप द्यायला सगळे आले, आणि मग मी आजच्या साहित्य संमेलनासाठी आलो आहे. हटकर साहेबांचं वय तर 74-75 आहे, आणि त्यांच्याकडे एवढं टॅलेंट आहे, त्यांच्याकडे एवढा अभ्यास आहे, त्यांच्याकडे लिखाण करण्याची क्षमता आहे. मी त्यांना म्हणतो तुम्ही आता लिहायला पाहिजे. चोपडे सर आहेत, त्यांच्याकडं लिखाण करण्याची ताकद आहे. अशी सिनियर लोक आहेत की ज्यांच्याकडं खूप अभ्यास आहे आणि ते चांगल्या पद्धतीचं लिखाण करू शकतात. कारण आता पुस्तक वाचायचं जरी प्रमाण कमी झालं असलं तरी नवीन जी पुस्तकं येत आहेत त्या पुस्तकाच्या संदर्भामध्ये नवीन मुलांना चांगलं अट्रॅक्शन आहे. तर हे सर्व करण्याची ताकद इथं आलेल्या प्रत्येक मल्हार मावळ्याला पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या आशीर्वादानं मिळावी अशी प्रार्थना मी अहिल्या देवींचे चरणी करतो. माननीय डॉक्टर साहेबांनी हे काम चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखी काय त्यामध्ये निधीची आवश्यकता आहे तर आपण, मी आणि तुम्ही जरा CM साहेबांच्याकडे जाऊन भेटून, तुम्ही तर एकदम सक्षम आहात, पण ह्यांना बरं वाटेल मी जर तुमच्यासोबत आलो एक फोटो गेला तर, आणि म्हणून मी तुमच्यासोबत येईन. आणि बारगा मामा आपण जाऊन यामध्ये काही जुनी वास्तू आहे आणि याचं जतन होण्याच्या दृष्टिकोनातून आमदार साहेबांचा तर प्रयत्न सुरू आहे. आणखी काय चांगल्या पद्धतीनं करता येतं का यासाठी प्रयत्न करू. माननीय नगराध्यक्ष साहेबांचं माझ्याकडून नाव घ्यायचं चुकलं, परंतु एकदम तरुण नगराध्यक्ष आहेत आणि त्यांनी हे साहित्य संमेलन व्हावं यासाठी त्यांचा वेळ दिला, त्यांनी मेहनत घेतली आहे. नगरपालिकेची त्यांनी खूप ताकद या कार्यक्रमासाठी लावली, त्यासाठी पण मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अहिल्या. देवीचं राष्ट्रीय स्मारक ज्या ठिकाणी देवीचे पवित्र आत्म्याला अग्निदान दिलं गेलं त्या नर्मदेच्या किनारी, या ठिकाणी यांची सूचना खूप चांगली आहे आणि तुम्ही 29 तारखेला या, तिथं मी जाणार आहे. तुम्हाला पण सगळ्यांनी यायचं आहे. तो एक कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री महोदय घोषित करतील. मी आता त्या विषयावरती बोलत नाही, परंतु 15 तारखेच्या नंतर अहिल्या देवींच्या जयंतीच्या निमित्तानं एक चांगला विषय देवाभाऊ आणि जलसंपदा खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या रचनेतून चालू आहे. आम्ही तो डिक्लेअर झाल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला सगळ्यांनाच यायचं आहे. आणि आता तुम्ही जी सूचना दिली आहे तिथं आपण स्वतः 29 तारखेला जाऊ. रामचंद्र साहेबांना मी लेखी पत्र दिलंय, असू द्या, करू आपण काय काय काहीतरी निर्णय घ्यायचा आहे त्याच्याबद्दल. यानंतर महत्वाचं पुढील मनोगत